तर अयोध्येमधलं श्रीराम प्रभूंचं मंदिर हे निर्विघ्न आणि नैसर्गिक आपत्तीमुक्तरित्या उभं राहावं यासाठी महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यातील पुजारी अयोध्येमध्ये अनुष्ठान करतात। अयोध्येच्या विविध मंदिरांमध्ये वेद अनुष्ठान आणि शांतीपाठाचं आयोजन केलं गेलंय। आढावा घेतलेला आहे गणेश ठाकूर यांनी। ही सुंदर मूर्ती आहे अयोध्येतल्या सर्वात जुन्या मंदिराची। ह्या मंदिराचं नाव आहे काळे राम मंदिर आणि ह्या मंदिरातली मूर्ती जी अत्यंत दिव्य अशी मूर्ती आहे। या मूर्तीमध्ये प्रभू श्री राम, सीता माता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांची मूर्ती आहे। काळे रामाच्या मूर्तीला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते, कारण सर्वात जुनं मंदिर 1749 साली या मंदिरची स्थापना इथं झाली होती। ही मूर्ती राजा विक्रमादित्यानं स्थापन केली आहे। ही मूर्ती ज्यावेळेस सापडली त्यानंतर इथं त्यांचं मंदिर उभं केलं गेलं आणि मी इथं आलोय कारण या मंदिराचं महाराष्ट्राचं एक वेगळं नातं आहे, वेगळं संबंध आहे। कारण याच मंदिरामध्ये महाराष्ट्रातले बहुतांश लोक येतात, राहतात या मंदिर परिसरामध्ये। आणि आताही इथं जे मंत्रोच्चारण सुरू आहे हे मंत्रोच्चारण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून आलेले वेगवेगळे गुरुजी आहेत जे उच्चारण करतायत। याला शांतीपाठ म्हणतात आणि शांतीपाठ करण्यामागचा उद्देश आहे की आता 22 जानेवारीला मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्याच्या आधी या मंदिर परिसराची, अयोध्या नगरीची शांती व्हावी, कोणतेही विघ्न न येता हे मंदिर उभं राहावं आणि एक वेगळं महत्त्व आहे अशा पाठाचं। कारण हे पाठ ऐकल्यानंतरच तुमच्या मनात एक वेगळी ऊर्जा येते, एक वेगळं भक्तिमय वातावरण निर्माण होतं। माझ्यासोबत यशवंत कुलकर्णी आहेत, ज्यांच्या संस्थेअंतर्गत अयोध्येतल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातून आलेले हे गुरुजी अनुष्ठान करतायत, मंत्रोच्चारण करतायत। यशवंतजी, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आपल्या महाराष्ट्रातले हे गुरुजी येऊन अनुष्ठान करतायत, मंत्रोच्चारण करतायत, ह्याच्या मागचं कारण? याच्या मागे उद्देश हा आहे की अयोध्येमध्ये जे भव्य दिव्य राम मंदिर होतंय की जे सर्व आपल्या भारतीयांची, विश्वातल्या लोकांची इच्छा आहे की राम मंदिर व्हावं आणि त्याची प्राणप्रतिष्ठा निर्विघ्नपणे पार पडावी, निर्विघ्नपणे राम मंदिर उभं राहावं, याच्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून हे गुरुजी आलेले आहेत। हे 4 वेदांचे गुरुजी आहेत आणि अयोध्येतल्या सगळ्या मान्यवर मंदिरांमध्ये जाऊन एक तास मंत्रघोष ते करतायत। काय होणार? शांतीपाठ करतायत, 4 वेदांचं उच्चारण करतायत। शांतीपाठ म्हणजे त्यानं मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये कसं आपण हातभार लावू? नाही, या निर्माण कार्यामध्ये वेदांमध्ये खूप मोठी ताकद आहे, सर्वांना माहिती आहे आणि वेदांचं उच्चारण होणं यातनं खरोखर म्हणजे जे इतर विचाराचे लोक असतात ते सुद्धा सकारात्मक होऊ शकतात आणि म्हणून हे उच्चारण सगळीकडे चालू आहे। अयोध्येत महाराष्ट्रातून आलेले हे सर्व गुरुजी एक भक्तिमय वातावरण निर्मिती करतायत आणि सर्वांची एकच इच्छा आहे की 22 जानेवारीला ज्यावेळेस राम मंदिरात गर्भगृहामध्ये रामांच्या प्रतिष्ठेची स्थापना होईल त्यावेळेनंतर किंवा तोपर्यंत हे उच्चारण करून मंदिर निर्माण कार्यामध्ये आपला हातभार लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।